नमस्कार. मी अभिजित मोडक, कोकण हवामान अभ्यासक. आपले बदलापूर आपले हवामान या आजच्या वृत्तात आपले स्वागत आहे. तर काल आपण सांगितल्याप्रमाणे आजही आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी होते आणि आज दिवसभरात अधूनमधून काही 1-2 सरी फक्त आल्या. तर त्यामुळे आज दिवसभरात बदलापूरमध्ये 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्याचबरोबर कमाल तापमान हे 29.7 डिग्री आणि किमान तापमान हे 24.5 डिग्री असे आज नोंदवण्यात आले. आणि एकूण अधूनमधून आपल्याकडे वारे वाहत होते आणि त्याचा वाऱ्याचा वेग हा 30 ते 35 किलोमीटर प्रति तास एवढा वाऱ्याचा वेग होता आपल्याकडे. आणि विशेष असं काही हवामान काही विशेष घटना अशी पाहायला नाही मिळाली. तर सामान्य वातावरणच होतं. आणि दुसरी बातमी अशी, जसं आपण काल बोललो की बारवी धरण 99% होते, तर आज बारवी धरण 100% भरून हे वाहू लागलेलं आहे. ते स्वयंचलित दरवाज्यातनं आपोआप पाणी यायला लागलं. पण जसं आपण बोललो की पावसाचा काहीच जोर नाही आहे, त्यामुळे त्या विसर्ग होणाऱ्या पाण्याचा काहीच परिणाम आपल्याला त्याचा जाणवणार नाही आहे. त्यामुळे कारण पाऊस नसल्यामुळे नदी आणि याची पातळी खाली असल्यामुळे ते नदीत आरामात पाणी आपलं विसर्ग त्याचा पाण्यामध्ये नदीच्या प्रवाहाबरोबर समुद्राकडे निघून जातो. त्यामुळे आपल्याला त्याचं काहीच अडचण नाही आहे. आणि आपल्याकडे जसं बोललो आता खंड चालू झाल्या पावसामध्ये, तर खंड यायच्यापूर्वी हा धरण भरल्यामुळे हे आपल्याला उपयोगी झालं. जसं आपण म्हणत होतो मागच्या आठवड्यामध्ये जोरात पाऊस होता आणि आपण उल्हासनदीची पातळी वाढली होती, पण तेव्हा बारवी धरण हे फक्त 70%च्या आसपास होतं. त्यामुळे बारवी धरणासाठी तो पाऊस आवश्यकच होता. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात जो पाऊस झाला त्याचं रूपांतर हे हळूहळू 70, 75, 80 करत आज आता तो 100% होऊन वाहू लागला आहे. तर त्यामुळे जुलैचा जो अख्खा महिना पाऊस होता आणि ऑगस्टचा पहिला आठवडा पाऊस होता, या 30-40 दिवसाच्या पावसात हे धरण पूर्णपणे भरून आज वाहू लागलेलं आहे. पण आता जसं बोललो की आपण पावसामध्ये खंड आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर आता म्हणून गेले 2-3 दिवस पाऊस कमी पडतो आहे, तर त्याचप्रमाणे आज 7 मिलीमीटर पाऊस पडला. आता उद्या परवा पण असंच अधूनमधून काही 1-2 सरी येतील. बाकी वेळेस ढगाळ आणि अधूनमधून सूर्यदर्शन असं आपल्याकडे म्हणजे किरकोळ ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाची सरी असंच वातावरण राहणार आहे. आणि पुढच्या आठवड्यात पण काही विशेष पाऊस नाही आहे. त्यामुळे आपलं जे 15 ऑगस्ट आपण जे साजरं करतो आपण इंडिपेंडन्स डे आपला, तर त्या इंडिपेंडन्स डेला पण काही पाऊस मोस्टली नसणारच आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यातसुद्धा आपल्याकडे कमीच पाऊस राहणार आहे पूर्ण. त्यामुळे आता शनिवार रविवार थोडे तुरळक सरी पडतील आणि पुढच्या आठवड्यात पण तसंच अधूनमधून तुरळक सरी किंवा काही दिवस अजिबातसुद्धा पाऊस पडणार नाही. त्यामुळे हा जो मान्सूनमध्ये पावसाचा जो खंड आहे तो आपल्याला या आठवड्यात जो सुरू झाला तोच आपल्याला पुढच्या आठवड्यातसुद्धा अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे वातावरण थोडंसं आपल्याला उकाडा जाणवेल आणि जेव्हा एखादी सर येईल तेव्हा थोडंसं वातावरण गारवा होईल. नाहीतर सहसा हे हा आठवडा आपला पूर्ण पावसाचा कमीच राहणार आहे. त्यामुळे आता पुढचा पाऊस येणं आपल्याला अपेक्षित आहे, पण ते आपल्याला 18-19 ऑगस्टनंतरच शक्यता आहे त्याची. त्यामुळे सध्या 18-19 ऑगस्टपर्यंत तरी काही विशेष पाऊस आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जी शेतीची कामं आजूबाजूला आहेत ती सगळे आटपून घेऊ शकतात. आणि जसं आपण बोललो की हा खंड जास्त असतं 2 आठवडे ठीक असतो, पण 2 आठवड्याच्या पुढे गेला तर ते पुन्हा शेतीदृष्ट्या त्रासदायक असतं आणि मग आपल्याला त्याची अडचण होऊ शकते. त्यामुळे 2 आठवडे पाऊस कमी राहिल्याचं काही विशेष आपल्याला परिणाम जाणवणार नाही आहे. तर त्याप्रमाणे आता पुढचे 1 आठवडा तर हा आपला कमी पावसाचा जवळजवळ सुरूच झाल्याप्रमाणे, तर पुढच्या आठवड्यामध्ये या आठवड्याच्या तुलनेत अजून पाऊस कमी व्हायची शक्यता आहे. त्यामुळे 2 आठवडे आपले सध्या हे कमी पावसाचेच राहणार आहेत. तर हेच आपलं हवामानविषयीचं एकंदरीत आजचं अपडेट आहे. आणि आपल्याचबरोबर आजूबाजूचे सगळं जे मुंबई महानगर परिसर आहे, ठाणे जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, सगळीकडेच पाऊस कमी झाला आहे. इवन घाटामध्ये सुद्धा पाऊस आता कमी झालेला आहे. त्यामुळे उद्या शनिवार रविवार ज्यांना घाटामध्ये फिरायला जायचं असेल तर ते बिनधास्त जाऊ शकतात. जसं आपण मागच्या शनिवार रविवार अलर्ट दिला होता की घाट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असणार आहे, तर कृपया करून टाळावं. तर पुढच्या उद्या आणि परवाचे जे सुट्टीचे दिवस आहेत तेव्हा घाटासाठी काही अलर्ट नाही आहे. त्यामुळे आपण घाट क्षेत्रामध्ये इगतपुरी, तुमचं लोणावळा, माळशेज, माथेरान
लोणावळा, खंडाळा कुठे पण जाऊ शकता. तर तिकडं तुम्हाला अधूनमधूनच पावसाच्या सरी अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे ज्या आधीच्या पावसाने धबधबे प्रवाहित झालेत तर त्या धबधब्यांचा आनंद आपण घेऊ शकतो. कारण आता या उद्याच्या आणि परवाचा पावसाचा जोर कमी असल्यामुळे एवढं काय विशेष खबरदारी आपल्याला काही आवश्यक नाही आहे. त्यामुळे जे धबधबे चालू असतील तिथे आपण काळजीपूर्वक म्हणजे थोडंसं लांबूनच म्हणजे पाण्याचा मधोमध जाऊ नये. कारण एवढ्या दिवसाच्या पावसाने ते सगळं घसरडं झालेलं असतं. त्यामुळे शेवाळावरनं घसरण्याची प्रक्रिया जास्त होते या आत्ताच्या याच्या काळात. त्यामुळे जास्त करून आपण मधोमध किंवा जिथे खडकाळ भाग आहे तिथे आणि जे पाण्याने सारखं वेढलेलं आहे त्या भागात जाऊ नये. तर शेवाळाने घसरण्याची शक्यता असते. तर पण उद्यासाठी घाटसाठी काय अलर्ट नाही. त्यामुळे उद्या परवा विकेंडची ज्यांना पिकनिक आजूबाजूला जाऊन साजरी करायची ते बिंदास करू शकतात. त्यामुळे वातावरणाच्या मार्फत काही आपल्याला अडचण नाही आहे. त्यामुळे आपण उद्या परवा निश्चिंतपणे हिल स्टेशन वगैरे आजूबाजूला सहलीला जाणार असाल तर बिंदास जाऊ शकता. त्यामुळे हवामानविषयी अशी काही सूचना नाही आहे. त्यामुळे बिंदास आपण उद्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता. म्हणजे इव्हन आपल्या बदलापूरच्या आसपास परिसर, कोंडेश्वर वगैरे इकडे तिकडे जिथे निर्बंध नाही आहेत अशा ठिकाणी आपण जाऊ शकतो बिंदास. त्यामुळे काही वातावरण आणि हवामानविषयी असं काही तिकडे इशारे नाही आहेत. त्यामुळे हा आठवडा पाऊस कमीच आहे आणि उद्या परवा पण कमीच अधूनमधून राहणार आहे. त्यामुळे आपण निश्चिंतपणे सहलीला पावसाळी सहल आपण जी म्हणतो तर ते आपण आरामात ट्रेकिंग वगैरे काय असेल कोणाचे प्लॅन ते करू शकतात. उद्या परवा असे काही विशेष हवामानविषयी अशी काही सूचना नाही आहे. तर हेच आपलं हवामानविषयीचं आजचं अपडेट आहे. त्यामुळे आपल्याला हे अपडेट आवडलं असेल आणि माहिती आवडली असेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी पाहिलं नाही तर त्यांना हे शेअर करा जेणेकरून आजच्या त्यांना हवामानाच्या विषयीचा अपडेट, उद्याचा हवामानाचा अपडेट आणि काही सहलीला जाणार असेल त्याचं नियोजनासाठी अपडेट पाहिजे ते अपडेट त्यांना उपयोगी पडेल. तर आता आपण हे अपडेट इथेच संपवतो. सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. शुभरात्री. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच चॅनलवर. धन्यवाद.